नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 24 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया तिथे 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम हवामान प्रणालीला पाहिल्या तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. याची तीव्रता वाढत जाऊन हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रातही लवकरच सक्रिय होईल आणि सध्या मान्सूनचा आज सरकमचा पट्टा हा उत्तर भारतातून या कमी दाबापर्यंत असा विस्तारलेला आहे. विदर्भाच्या आसपासही एक कमी दाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती आहे आणि त्यामुळे विदर्भात पाऊस हा वाढलेला पाहायला मिळतोय. जर आपण या ठिकाणी पाहिलं की सॅटेलाइट इमेजमध्ये सकाळी सकाळी गोंदियाच्या काही भागांमध्ये पाऊस सरी सक्रिय आहेत. परभणीत काही ठिकाणी पावसाच्या सरी आहेत. पुणे साताऱ्याच्या पश्चिम भागात काही भागामध्ये पाऊस, कोकणात किनारपट्टीच्या आसपासही अधूनमधून थोड्याफार हलक्या मध्यम पाऊसरी पाहायला मिळत आहेत. जळगाव बुलढाण्याकडे सुद्धा काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आहेत किंवा नागपूर मग चंद्रपूर गोंदियाचा भाग राहिलेला भंडाऱ्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. येत्या 24 तासातील जर आपण पावसाची शक्यता पाहिली तर येत्या 24 तासामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगावच्या काही भागांमध्ये थोडासा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पूर्व, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम पाऊससरी काही प्रमाणात पाहायला मिळतील, पण सार्वत्रिक नसेल. त्यानंतर कोकणात जर पाहिलं तर मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार किनारपट्टीच्या भागांमध्ये घाटाकडे सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पाऊससरी राहतील. ते मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम किंवा मध्यम पाऊससरी पाहायला मिळतील. मात्र पूर्वेकडे गेला तर पावसाची शक्यता ही थोडीशी कमी राहील. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.